नमस्कार मित्रांनो, तटस्थतेमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील भागात आपण ध्यानातील अडथळ्यांविषयी सविस्तर चर्चा केली. ध्यान साधना करताना काय काय अडथळे येतात आणि ते कसे दूर करावे याबाबत सविस्तर माहिती मिळवली. तरी देखील अनेक साधकांच्या मनात एक प्रश्न येतो. जेव्हा साधक डोळे मिटून बसतो तेव्हा त्याचे मन स्थिर होत नाही. ते सारखे विचारांच्याच मागे धावतं. भूतकाळातला विचार, भविष्यकाळातला विचार यामध्येच सारखं गुंतण्याचा प्रयत्न करतं. अशा वेळी काय करायचं? तर या प्रश्नाचं उत्तर महर्षी पतंजलींच्या योगसूत्रामध्ये दडलेलं आहे. पतंजली सांगतात की आपले मन हे स्वभावाने अतिशय चंचल असते, माकडासारखे असते, इकडून तिकडं उड्या मारणारे असते, बहिर्मुख असते. त्याला जोपर्यंत एखादा आधार मिळत नाही तोपर्यंत ते अंतर्मुख होऊ शकत नाही. योगशास्त्रामध्येच या आधारालाच आलंबन असे म्हटलेलं आहे. आता आलंबन म्हणजे काय? तर आलंबन म्हणजे अशी वस्तू, असा विचार, असं चित्र किंवा अशी संवेदना ज्यावर मन एकाग्र होऊ शकतं, ज्यावर मन लागू शकतं, ज्यावर मन टिकू शकतं. जसं एखादं लहान मूल खेळणं मिळाल्यावर एका जागी शांत होतं, तसंच आपल्या मनाला देखील एका खेळण्याची गरज असते, म्हणजेच आधाराची गरज असते. आज आपण मनाला लागणाऱ्या अशाच आधारांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही ध्यान साधना केवळ शांतता नाही तर साक्षात्कारांपर्यंत पोचवू शकते. तुमच्यासमोर एक आरसा आहे समजा, ज्यावर धुळीचे अनेक थर साचलेले आहे. जर तुम्ही तो आरसा हलवत राहिलात तर ती धूळ साफ होणार नाही. पण जर तुम्ही तो आरसा एका जागी स्थिर ठेवला आणि हळुवारपणे स्वच्छ केला तर तुम्हाला तुमचं स्पष्ट प्रतिबिंब दिसेल. ध्यानात आलंबन हेच काम करतं. ते मनाला स्थिर ठेवून आत्म्याचे प्रतिबिंब पाहण्यास मदत करतं. आता आलंबनं काय काय आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती मिळवूया. पहिलं आलंबन आहे श्वास. श्वास हे ध्यानाचं सर्वात मोठं नैसर्गिक आणि वैश्विक आलंबन आहे. श्वास हा आपण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्यासोबत असतो. श्वासाशिवाय आपण जन्मच घेऊ शकत नाही आणि श्वास संपल्यावरच आपण मृत्यू घेतो. श्वास हा आपल्या प्रत्येक क्षणात आपल्यासोबत असतो. भगवान बुद्धांनी आनापानसती या साधनेद्वारे श्वासाला जागृतीचा मुख्य आधार बनवलं. श्वास हा आपल्या शरीराचा आणि मनाचा असा जोडणारा दुवा आहे जो दिवस रात्र चालूच असतो. तो थांबत नाही. श्वासावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे केवळ नाकाने हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं असं नाही. जेव्हा आपण श्वासाच्या गतीवर लक्ष देतो, श्वास कोणत्या गतीने आत येतोय, कोणत्या गतीने बाहेर जातोय हे पाहिलं, तेव्हा आपल्या मज्जासंस्थेतील काही यंत्रणा सक्रिय होते. श्वास जेवढा संथ, हळूवार असतो तेवढे आपल्या मनातील, आपल्या चित्तातील विचारांची संख्या कमी होते. आणि श्वास जेवढा जोरजोरात असतो तेवढा आपल्या शरीरात बेचैनी वाढते, विचारांची संख्या वाढते. उपनिषदे सांगतात की चले वाते चल चित्त, म्हणजे श्वास जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत चित्त चंचल राहील. श्वास स्थिर झाला की चित्त आपोआप स्थिर होईल, शांत होईल. आता श्वासाद्वारे ध्यान कसं करायचं? तर ध्यान करताना श्वास जबरदस्ती घेण्याचा किंवा जबरदस्ती बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करू नका. जो श्वास नैसर्गिकपणे आत येत आहे तो पहा. जो श्वास नैसर्गिकपणे बाहेर जात आहे तो पहा. नैसर्गिकरित्या श्वास जसा चालू आहे तसा पहा. त्याचे केवळ तटस्थपणे निरीक्षण करा. केवळ साक्षी बना.
श्वास आत घेताना नाकाच्या शेंड्यापाशी जी थंड हवा जाणवते ती पहा, अनुभवा. श्वास सोडताना थोडीशी गरम हवा बाहेर जाते ते पहा. ती गरम हवा बाहेर जाताना तेवढ्या भागात काय काय हालचाली होतात त्या पहा. त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. श्वास कसा येतो, कसा जातो, नैसर्गिकरित्या पहा. याचे एक उदाहरण पाहू. आता समजा एक अथांग समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये खूप जोरजोरात लाटा उसळतात. आता त्या समुद्रामध्ये एक जहाज आहे. ते जहाज लाटांवर इकडे तिकडं भटकतं. आता ते जहाज लाटांसोबत वाहून जाऊ नये, त्याला एका जागी स्थिर करावं, यासाठी त्याचा दोर हा किनाऱ्यावर बांधला जातो. तसाच श्वास हा तुमचं मन एका जागी बांधून ठेवण्याचं काम करतं. विचारांच्या कितीही मोठ्या लाटा आल्या तरी श्वासाचा हा आधार मनाला भटकू देत नाही. तो बांधून ठेवतो. मनाला इकडे तिकडे जाऊ देत नाही. मन वर्तमानात स्थिर करण्यासाठी श्वास हा खूप महत्त्वाचा दुवा आहे. मनाला एका जागी आणण्यासाठी श्वासाकडे लक्ष दिले की मन हळूहळू एका जागी येते. भूतकाळात भविष्यकाळाचे विचार येतील जातील, पण पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. विचार आला गेला, पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. पुन्हा नवीन काही विचार आला, पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. सारखं श्वासावर लक्ष केंद्रित करता हळूहळू अशी वेळ येईल जेव्हा हळूहळू काही विचार निघून जातील आणि काही वेळ असेल जेव्हा विचारच राहणार नाही. तुमचा श्वासच खूप एवढा हलका होईल की तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की श्वास आत येतोय, बाहेर जातोय, आत येतोय, बाहेर जातोय. विचार संपून जातील, श्वास देखील जाणवणार नाही. काही वेळाने अशी स्थिती येईल की जेव्हा श्वास सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही. हे पहिलं आलंबन आहे. आता दुसरं आलंबन आहे मंत्र. ज्या साधकांचं मन सतत तर्कवितर्क करत राहतं किंवा शब्दांत अडकलेलं असतं, त्यांच्यासाठी मंत्र हे एक प्रभावी आलंबन आहे. मंत्र हे म्हणजे केवळ शब्द नसून ती एक ध्वनी कंपना आहेत, व्हायब्रेशन्स आहे मंत्र. मंत्रामधून काहीतरी व्हायब्रेशन असते, म्हणून प्रत्येक मंत्र हे खूप युनिक असतात. मंत्र म्हणजेच ज्याच्या म्हणण्याने, ज्याच्या सतत गुणगुणन केल्याने मनाचं रक्षण होतं, तो म्हणजे मंत्र. ध्वनी विज्ञानानुसार जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा सतत जाप करतो तेव्हा मेंदूतील अल्फा लहरी वाढतात. मेंदूमध्ये अल्फा, गामा, थिटा यांसारख्या खूप साऱ्या लहरी असतात. तर जेव्हा आपण मंत्राचा सारखा उच्चार करतो, जप करतो, तेव्हा मेंदूतील अल्फा लहरी वाढतात. त्यामुळे मनातील अनावश्यक विचार जे असतात त्यांची गर्दी हळूहळू कमी व्हायला लागते आणि मंत्रांचा नाद मनाच्या गाभाऱ्यात एक शांतता निर्माण करतो. आता मंत्र याचा आधार घेऊन ध्यान कसं करावं? ओम, ओम नमः शिवाय यांसारख्या तुमच्या ज्या कुठल्याही गुरुजी असेल त्या गुरुजींनी तुम्हाला काही मंत्र दिलेला असेल तर त्या मंत्राचा मनातल्या मनात जाप करा. मनातल्या मनात जाप करायचा, मोठ्याने नाही. आतल्या आत जाप करता करता, मनाचा उच्चार करता करता त्यातून आतमध्ये जो नाद निर्माण होतो त्या शब्दाची नाही, त्या शब्दांपासून जो ध्वनी आतमध्ये निर्माण होतोय त्या ध्वनीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. तो जो ध्वनी आहे तो तुम्हाला शांततेकडे घेऊन जाईल. तो ध्वनी हळूहळू इतका बारीक होऊन जाईल की तो मौन होऊन जाईल आणि त्या मौनाशी इतका एकरूप व्हाल की तुम्ही बाह्य जगाशी विसरून जाल. बाह्य जगाचा तुम्हाला सर्व विसर पडेल. याचं एक उदाहरण देतो. जसं आपण रेडिओवर एखादा चॅनल सर्च करतो आणि मग सर्च झाल्यावर तेवढी फ्रिक्वेन्सी आली का त्या फ्रिक्वेन्सीला स्पष्टपणे संगीत ऐकू येतं, तसंच मंत्राचा जाप करत करत आपण त्या शांततेच्या फ्रिक्वेन्सीकडे जातो. म्हणजेच मंत्राचा जाप करणं म्हणजे स्वतःच्या विखुरलेल्या लहरींना त्या शांततेच्या फ्रिक्वेन्सीकडे नेणं आणि ती शांतता अनुभव करणं. आता तिसरं आलंबन आहे त्राटक. अनेकांना डोळे मिटल्यानंतर अंधारात अनेक दृश्य दिसतात, प्रकाश दिसतात, डोळ्याच्या मधोमध काहीतरी लाईट लागल्यासारखे दिसते किंवा भूतकाळातील चित्र दिसतात. अशा लोकांसाठी
त्राटक किंवा बाह्यदृष्टीचा आधार घेऊन जी साधना होते ती उपयुक्त ठरते. आता त्राटक ही षटकर्मांपैकी एक प्रक्रिया असली तरी ती ध्यानात एकाग्रतेसाठी वापरली जाते. जेव्हा आपली दृष्टी एका कुठल्या तरी वस्तूवर, एका कुठल्या तरी केंद्रावर स्थिर होते, तेव्हा मेंदूला तिथून जे काही व्हिज्युअल सिग्नल मिळतात त्यामुळे मेंदूतील विचार थांबतात. चित्त एका जागी त्या वस्तूवर, त्या केंद्रावर स्थिर होऊन जातं आणि त्यामुळे मनातील हळूहळू विचार कमी व्हायला लागतात. हे आलंबन आज्ञाचक्राला जागृत करण्यासाठी प्रभावी साधन मानलं जातं. आता हे त्राटक कसं करावं? तर डोळ्यांच्या समांतर रेषेत 1.5 ते 2 फुटांवर एक पेटलेली मेणबत्ती, दिवा किंवा समई ठेवा आणि पापणी न लावता त्या ज्योतीकडे कंटिन्युअसली पाहत जा. 5 मिनटं, 10 मिनटं कंटिन्यू त्या ज्योतीकडे, जी काही ज्योत उत्पन्न होते त्याकडे कंटिन्यू 5-10 मिनटे, 15 मिनटे पाहत जा. आणि ते पाहता पाहता हळूहळू तुमचे डोळे थकायला लागतील, डोळे मिटायला लागतील. ते कंटिन्यू पाहता पाहता तुमचे डोळे थकून जातील आणि तुमचे डोळे जेव्हा खूप थकतील, खूप डोळे थकल्यावर तुम्ही अलगद मिटा, हळुवारपणे ज्योती पाहता पाहता मिटा. त्या ज्योतीकडे लक्ष देऊनच डोळे मिटा. त्या ज्योतीकडे लक्ष देऊन जेव्हा तुम्ही डोळे मिटाल तेव्हा मिटलेल्या डोळ्यांमध्ये ती मला ती ज्योत दिसत जाईल. तुम्ही डोळे मिटलेले आहेत तरी देखील ती ज्योत तुम्हाला डोळ्यांच्या आतमध्ये दिसेल आणि त्या ज्योतीकडे पाहता पाहता तुम्ही एवढे एकाग्र होऊन जाल की तुमच्या मनात कुठलाच विचार राहणार नाही. विचारांची गर्दी कमी होऊन जाईल आणि तुमचं मन एकाग्र होऊन जाईल. आता चौथा आलंबन आहे शरीरातील किंवा शरीरावरील संवेदना. आता आपलं शरीर हे अणुपरमाणूंपासून बनलेलं आहे. आपल्या शरीरावर प्रति सेकंदात हजारो सूक्ष्म हालचाली ह्या होत असतात. काही ना काही संवेदना, काही ना काही घटना आपल्या शरीरावर घडत असतात. अणुपरमाणूंची हालचाल आपल्या शरीरावर घडत असते. या जिवंत संवेदनांनाच आधार बनवणं ही देखील ध्यानाची एक प्रमुख पद्धती आहे. ही साधना मुख्य करून विपश्यने साधनेत वापरली जाते. आता शरीर हे कधीच आपलं खोटं बोलत नाही. मन हे भूतकाळात धावते, भविष्यकाळात धावते, पण आपलं शरीर हे वर्तमानात जगत असतं. शरीराच्या संवेदनावर लक्ष दिल्याने आपण वर्तमानात येतो, कारण शरीर हे आपलं वर्तमानात असतं. आपलं मन भले भूतकाळात असतं, भविष्यकाळात असतं, परंतु आपलं शरीर तर वर्तमानात असतं. पण त्या वर्तमानाकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपल्याला हळूहळू समजतं की हे शरीर तर अनित्य आहे. आपला स्वतःचा इगो कमी होतो, अहंकार कमी होतो, कारण आपल्याला अनित्यतेचा बोध होतो. कारण हे शरीरावर जे काही घडतंय ते सर्व अनित्य आहे. शरीरावर संवेदना उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. शरीरावर संवेदना येत आहे, जात आहे, येत आहे, जात आहे. हे जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपण अनित्यता या नियमाला समजून घेतो, अनुभवाने समजून घेतो. यामुळे काय होते की मनातील जे काही जुने पुराणे संस्कार असतात ते हळूहळू सुटण्यास मदत होते. मनातील ज्या काही आपण संस्काराच्या गाठी जमवून ठेवतो, संस्काराच्या गाठी आपण गाठलेल्या असतात, त्या गाठी खुलण्यास मदत होते. त्या गाठी कसल्या असतात तर सवयीच्या असतात. लहानपणापासून आपल्याला ज्या सवयी असतात त्या सवयीच्या गाठी या संवेदनाकडे पाहता पाहता हळूहळू खुलण्यास मदत होते आणि आपलं चित्त निर्मळ होण्यास देखील मदत होते. चित्तामधील जे काही विकार आहे, जुन्या ज्या काही आपल्या वाईट सवयी आहे, त्या सवयी आपल्या हळूहळू बदलण्यास मदत होते. हे साधनेद्वारे होते. साधना कंटिन्यू केली तर होते. आता ही विपश्यना करायची कशी? शरीरावरच्या संवेदना पाहायच्या कशा? तर डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक भागावर तुमचं लक्ष केंद्रित करायचं. सर्वात प्रथम तर आनापानसती करायची. श्वासोच्छ्वासावर थोडा वेळ लक्ष द्यायचं. श्वासोच्छ्वासावर थोडा वेळ लक्ष दिल्यानंतर मन थोडंसं एकाग्र होईल, विचार हळूहळू कमी होऊन जातील. त्यानंतर तुम्ही विपश्यनेत उतरायचं. विपश्यनेत उतरायचं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत शरीरावर काय काय संवेदना होत आहे
त्या अनुभवायच्या, त्या फक्त पाहत राहायच्या. कुठे खाज निर्माण होते का, कुठे स्पंदन निर्माण होते का, कुठे उष्णता आहे का, कुठे थंडावा जाणवतोय का, कुठे काही दुखतंय का, कुठे काही पुटपुट होते का, हे केवळ तटस्थपणे पाहायचं आणि डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवात पाहायचं. त्यांना प्रतिक्रिया द्यायची नाही. दुखत असेल, दुखतंय ते पाहायचं. काहीतरी पुटपुटत असेल तर पुटपुटतंय ते फक्त पाहायचं. काहीतरी वेगळ्याच प्रकारच्या संवेदना होत असेल त्या फक्त पाहत राहायच्या, तटस्थपणे पाहायच्या, प्रतिक्रिया न देता. जसं एखादं स्कॅनिंग मशीन संपूर्ण शरीराची बारकाईने तपासणी करतं ना, तसंच तुम्ही तुमच्या शरीराची स्कॅनिंग करायची. हेच असतं संवेदनाद्वारे ध्यान करणं. यामुळे तुमच्या मनातील गाठी सुटतात, मन निर्मळ होते, मनातील विकार नष्ट होतात हळूहळू आणि तुमचं मन हलकं होऊन जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला अनित्यता म्हणजे काय त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. हे शरीर तुम्ही नाही याचा तुम्हाला अनुभव येतो. हे शरीर म्हणजे केवळ संवेदना आहे. हे शरीर म्हणजे केवळ अणुपरमाणूंचा पुंजका आहे याची अनुभूती तुम्हाला विपश्यने साधनेतून होते. ही साधना कंटिन्यू केली, रोज केली तर तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जीवनात दिसून येतील. आता 5वं अवलंबन आहे नाद. जेव्हा आपण बाह्य गोंधळाकडून आंतरिक शांततेकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला नादानुसंधान असे म्हणतात. उपनिषदांनी यालाच लय योग असेही म्हटलेलं आहे. विश्वात प्रत्येक गोष्टीला ना एक नाद आहे. जेव्हा आपण बाहेरचे आवाज ऐकणं थांबवतो, आपल्या मनातील विचार हळूहळू कमी होत जातात. जेव्हा आपण अंतर्मुख होतो, तेव्हा अंतर्मुख होताना आपल्याला शरीरातील सूक्ष्म नाद ऐकू येऊ लागतात. शरीरामध्ये काय काय हालचाली होतात त्यांचा आवाज ऐकू येतो. शरीरातील हालचालींचा, शरीरावर जे काही घडतंय त्याचा नाद ऐकू येतो. हठयोग प्रक्रियेमध्ये सांगितलेले आहे की नाद हा मनाला पकडण्यासाठी एखाद्या जाळ्यासारखं काम करतं. एकदा का मन या अंतर्नादात मग्न झालं की ते विषयांच्या मागे धावत नाही. आता हे नाद करायचं कसं ध्यान? तुम्ही एका जागी शांत बसायचं, जिथे कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी काही वेळ शांत बसायचं. दोन्ही कान बंद करून घ्यायचे. शरीराच्या उजव्या बाजूने येणारा सूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला हा आवाज समुद्राच्या लाटांसारखा किंवा झिंझिना असा जाणवेल, किंवा काहीतरी रक्ताभिसरण क्रिया होते असे जाणवेल. हळूहळू त्या नादाचा मागोवा घेत जा आणि हळूहळू तुम्ही तो नाद ऐकता 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 अथांग शांततेकडे पोहोचण्याचा प्रयत्न कराल. आता जसं की एखादा कुशल शिकारी असतो, तो जसा प्राण्याच्या पाऊलखुणा आवाजावरून त्याच्या गुहेपर्यंत पोहोचतो, तसंच तुम्ही या सूक्ष्म नादाचा मागोवा घेत स्वतःच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचवू शकतात. 6वं आलंबन आहे प्रतिमा. मानवी मनाला निर्गुणापेक्षा सगुणाची आणि कोरड्या विचारांपेक्षा भावनिक आधाराची खूप जास्त ओढ असते. स्वामी विवेकानंद यालाच इष्टदेवता ध्यान म्हणायचे. जेव्हा आपण एखाद्या पवित्र प्रतिमेसमोर लक्ष केंद्रित करतो, जे काही आपलं आराध्य आहे त्याच्याकडे पाहून आपण आपलं लक्ष ठेवतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक भावना श्रद्धेत रूपांतरित होतात. हे आलंबन विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना समर्पणाची ओढ वाटते. प्रतिमेचा विचार केल्याने मनाला एक विशिष्ट आधार मिळतो, ज्यामुळे ते निराकार ध्यानासाठी तयार होण्यास मदत होते. आता हे प्रतिमा ध्यान करायचे कसे? तर आपल्या आराध्य देवतेची किंवा निसर्गातील एखाद्या शांत चित्राची प्रतिमा डोळ्यासमोर आणा आणि त्या प्रतिमेच्या आधारे
त्या प्रतिमेमध्ये जे काही भाव आहे ते भाव आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचे. ती शांतता, ती पवित्रता आपण अनुभवायची, स्वतः अनुभवायची आणि हळूहळू त्या प्रतिमेच्या प्रकाशात स्वतःला पूर्णपणे विरघळून टाकायचे. जसं एक मिठाची बाहुली असते, मिठाची बाहुली समुद्रामध्ये सोडली तर ती विरघळून जाणार, समुद्रात बनणार. तसंच तुमचं मन देखील त्या प्रतिमेमध्ये स्वतः विलीन होऊन जाणार. अशा प्रकारे हे ध्यान असतं. जसं की समजा एखाद्याचे आराध्य आहे महादेव, तर महादेवाची प्रतिमा पहा. डोक्यावर चंद्रमा, गळ्यामध्ये साप, गळ्यामध्ये विष पिलेले, निळा झालेला गळा, तरी देखील ध्यानामध्ये शांतता बसलेला, चेहऱ्यावर हलकेसे स्मित, तिसरे नेत्र उघडलेले अर्धे. ह्या प्रतिमेकडे तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल की गळ्यामध्ये कितीही मोठे संकट आले, गळ्यामध्ये साप आहे म्हणजे जीवनात कितीही संकट आले तरी डोकं त्याचे शांत आहे. डोक्यावर चंद्रमा आहे, चंद्र हे शांतीचे प्रतीक आहे. म्हणजे गळ्यामध्ये कितीही संकट आले, कितीही विष प्यावं लागले तरी देखील डोकं शांत आहे आणि चेहऱ्यावर स्मित आहे, चेहऱ्यावर हास्य आहे आणि तरी देखील ध्यानामध्ये किती शांततेने बसलेला आहे. तिसरा डोळा अर्धा उघडा आहे म्हणजे बाह्य जगात देखील पाहतोय, अंतर्मनात देखील पाहतोय. तर हे जे गुण आहे ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. ध्यान करताना ते जे गुण आहे, ती शांतता, त्या आराध्याची जी काही गुण आहे, त्या गुणामधली जी काही शांतता आहे ती अनुभवा, ती स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा आणि ती स्वतःमध्ये उतरवता तुम्ही त्या प्रतिमेत विलीन होऊन जाता. हेच असतं प्रतिमा ध्यान किंवा यालाच भक्ती ध्यान देखील म्हणतात. आता ध्यानाचं 7वं आलंबन आहे निरालंबा. याला द स्टेट ऑफ प्युअर एक्झिस्टन्स असे म्हणतात. हे ध्यानाचं सर्वोत्तम साधन आहे जिथे कोणतेही बाह्य आलंबन किंवा आंतरिक आलंबन आपण पाहत नाही. याला तटस्थ स्थिती म्हणू शकता. यात कुठलाही आधारच उरत नाही. हे शून्य ध्यानासारखं आहे. इथे कशाचाच आधार नसतो, कारण मन आता स्वतःमध्ये स्थिर झालेलं असतं. हे साक्षी भावाचे शिखर आहे. ही ध्यानाची उच्चतम अवस्था आहे. उपनिषदात म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे दिवा तेल संपल्यानंतर विझतो आणि ज्योत स्वतःच्या मूळ स्वभावात विलीन होऊन जाते, तसंच मन या स्थितीत आत्मस्वरूपात विलीन होऊन जातं, या ब्रह्मांडात विलीन होऊन जातं. येथे काहीच नसतं. शून्य अवस्था, शून्याचा अर्थच आहे काहीच नाही. काही नसून देखील तिथे खूप काही आहे. ते फक्त अनुभवता येतं. ते फक्त अनुभव करण्यासारखं आहे, ते सांगण्यासारखं नाही. हे ध्यान कसं करायचं? जेव्हा तुम्ही आनापान करतात, आनापान केल्यानंतर श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून तुमचं मन जेव्हा शांत होतं, तेव्हा थोडं मन तुमचं शांत झालं तर थोडेफार विचार येतात जातात. पुन्हा तुमचं मन श्वासावर येतं. तर हे करता करता विचारांना पकडू नका. विचार येतात जातात. विचार आले येऊ द्या, विचार गेले जाऊ द्या. तुम्ही फक्त केवळ साक्षीपणाने पहा. जे काही होत आहे ते फक्त पाहत राहा, तटस्थपणे पाहत. काही करायचं नाही, फक्त तटस्थपणे पाहायचं. प्रतिक्रिया द्यायची नाही, त्यामध्ये गुंतायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त पूर्ण स्थिर राहून ध्यानामध्ये बसून, पूर्णपणे स्थिरपणे बसून जे काही येत आहे जात आहे चित्रपटासारखे पाहत राहायचे. गुंतायचे नाही, फक्त पाहत राहायचे. जसं तुम्ही एक अनंत आकाश पाहता, निळे शुभ्र आकाश असते. आता त्या आकाशामध्ये ढग येतात जातात, पांढरे ढग येतात जातात, काळे ढग येतात जातात, वेगवेगळ्या आकाराचे ढग येतात जातात. पण शेवटी आकाश मात्र निर्विकार असते. ते आकाश ढगांना अडवण्याचा प्रयत्न करतं का? नाही.
तर आकाशामध्ये ढग येतेच जाते, शेवटी आकाश निरभ्रच असते. तसंच ध्यानामध्ये करायचं. विचार येतात जातात, तटस्थपणे फक्त पाहत राहायचे, प्रतिक्रिया करायची नाही, पकडून ठेवायचं ना, फक्त पाहत राहायचे. हेच असतं निरालंबा ध्यान, याला शून्य ध्यान म्हणतात. मित्रांनो, ध्यानाचे हे आधार मी जे तुम्हाला सांगितलेले आहे ते म्हणजे नदी पार करण्यासाठी असलेल्या होडीसारखे आहे. नदीच्या तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी होडी आवश्यक असते, पण एकदा का तुम्ही दुसऱ्या तीरावर पोहोचले की तुम्ही ती होडी सोडून देतात. तसंच आपलं मन स्थिर होईपर्यंत तुम्हाला हे आधार वापरावे लागतील. आणि एकदा का मन स्थिर झालं, शून्य झालं का तुम्हाला हे जे आधार आहे हे तिथेच सोडून द्यावे लागेल आणि स्वतःच्या शुद्ध स्वरूपात स्थिर व्हावे लागेल. तुम्ही या 7 आलंबनापैकी कोणता आधार तुमच्या ध्यान साधण्यासाठी उपयुक्त राहील ते तुमच्या शरीरावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं ध्यान हे करतात ते पूर्णपणे तुमच्यावर आहे. कोणी तुम्हाला सांगेल की ह्या प्रकारचं ध्यान करा, त्या प्रकारचं ध्यान करा, परंतु तुम्हाला त्यामुळे ध्यान व्यवस्थित लागत नाही, तर तुम्ही ते न करता तुम्ही वेगळा स्वतःचा आलंबन शोधा. मी जे काही वरील आलंबन सांगितले आहे त्यामधले प्रत्येक आलंबन ट्राय करण्याचा प्रयत्न करा आणि जे आलंबन तुम्हाला योग्य वाटेल त्या आलंबनाचा आधार घेऊन तुम्ही ध्यान सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल, तुमचं मन नक्कीच एकाग्र होईल, शांत होईल आणि ध्यानामध्ये तुम्ही प्रगती कराल. पुन्हा भेटूया अशाच विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा, ध्यान करा. धन्यवाद.